पाईपलाईन योजनेला नवापूरच्या शेतकऱ्यांचा कडाडून विरोध, तहसील कार्यालयावर धडक मोर्चा। योजना रद्द न झाल्यास जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषणाचा इशारा। शासकीय निर्णयाविरोधात शेतकरी, महिला व युवक आक्रमक, उकई बॅकवॉटरचा सुचवला पर्याय। रंगावली धरणातील पाणी पाईपलाईनद्वारे नवापूर शहरासाठी वळविण्याच्या 92 कोटी रुपयांच्या प्रस्तावित योजनेविरोधात नवापूर तालुक्यातले शेतकरी, महिला व युवकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। ही योजना तातडीने रद्द करावी या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी तहसील कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला। शहरातील पिंपळनेर चौफुली येथून मोर्चाला सुरुवात झाली। महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मेन रोड, लाईट बाजार आणि कचेरी रोड मार्गे मोर्चा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात धडकला। रंगावलीचे पाणी शहरासाठी पळवू देणार नाही अशा जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। शेतकऱ्यांचे मुख्य मुद्दे व मागण्या: ग्रामपंचायतीच्या एनओसीवर प्रश्न, प्रस्तावित पाईपलाईन योजनेसाठी धरण परिसरातील संबंधित ग्रामपंचायतींची ना हरकत प्रमाणपत्रे घेतली आहेत का, असा थेट सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला। शेतीवर गदा आणणारा निर्णय: आधीच पाणी टंचाई असलेला रंगावली परिसर आणि शेतीचे पाणी शहराकडे वळविल्यास स्थानिक शेती उद्ध्वस्त होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली। उकई धरणाचा पर्यायी मार्ग: विरोध न दर्शवता शेतकऱ्यांनी नवापूर शहरासाठी महाराष्ट्रातून गुजरातकडे जाणाऱ्या उकई धरणाच्या बॅकवॉटरचा वापर पाईपलाईनसाठी करावा असा पर्याय सुचवला। जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषणाचा इशारा: आंदोलकांनी तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना मागण्यांचे निवेदन दिले। शासनाने निर्णय मागे न घेतल्यास पुढील टप्प्यात जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन आमरण उपोषण करण्याचा तीव्र इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। आज आपो हक्कासाठी जो पाई एक रंगावली डैम ना अंदर जो शासने निर्णय लेते हो और निर्णय निश्चित रंजचे, कारण की प्रत्येक जे हे वरिष्ठ लोक आहेत यहाँ दरेक आहेत या एक मनोगत व्यक्त केलो है कि आपू देखील आदिवासी एकजुटी की रहो कहाँ जापे लपाए वाचवी नेते आदिवासी आनाकानी कोई तर लपाए आपे हुक देखील नाही कहा का आपे उपजीविका एक सुरुवात वे है पायापासून जो आपण उठे का आपण पाया एक गरज पड़े है कि आज आपू कमी आले है, परंतु येणारा दिवस जो एक निश्चित नाही वे रद्द अर्ज नाही वे तर आपण एक जे बाधा आदिवासी आहेत यहाँ एकत्र यांचो जे इजमा एक इच्छा है का आज आपू कमी लोकसंख्या के आले है, परंतु आपे हक्कासाठी दरे काही लढासाठी आघाडी तयारी रोईना है, कारण की येणारा भविष्यना अंदर आज आपू जगी रही है पण आपू येणारी पिढी आपू पोहे एक जो रंगावली डैम है इन जो शासन जो मान्यता दी देनी तर आपे खेती देखील उपलीज मोय जाणारी है आणि आपण पाया देखील म्हणजे पियासाठी देखील आपण बोरहम ने किंवा वे हिम देखील पाय नाही मिळे कहा का पायाशिवाय आपे जीवन नाही है, कारण की आज जे निसर्ग है एक आपे हटी पाया एक व्यवस्था कोली है जे लोग अगला लड़ीन तो डैम बांधी गया आपे आदिवासी हटी का आदिवासी हारा जीवे हारा रोय किंवा हारी ती यहाँ प्रगतिवादी सके ती यहाँ खेती हटी यहाँ एक पाया पीना पाई किंवा बोरहाल भी पाई लगी सके जे लोग डैम एक बनाई गया यहाँ भी आम खूब आभार मानते का पहले जो पाया हटी सिंचन लाभ क्षेत्र एठाने जे गावकरी है ग्रामस्थ शेतकरी आपा अख्खे ही येले है। आज आपा आदिवासी अख्खा आदिवासी बांधव हेता ज्या लाभशाही क्षेत्रात राहणारा ते आज आपले जे संविधानिक अधिकार दिलो है पेशा एक कायदो है आखते है त्याले 5वे अनुसूचित क्षेत्र तो 5वे अनुसूचित क्षेत्र में है कि एक जे गाव है ते जे ग्रामपंचायती है ते ग्रामपंचायती हम डोगाड होणार है तेरू परवानगी लागे है, डोगाड इसणार है तेरू परवानगी लागे है। जर नगरपालिके जर अली मोठी नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करता ते संबंधित जाईने तुम्हाला नवापूर लोक लेला है त्या नवापुरा जी मंजुरी हाटी तुम्हाला जी प्रस्ताव देणार आहे ती ओक्ते ग्रामपंचायत एनओसी ले दो का या मोर्चा द्वारा आम्हाला होना है यानी तुम्हाला लेना है। आई स्वतः मा ग्रामपंचायती किंवा मा गावा उदाहरण दाव जर रंगावली पाय नाही ना तर आम्हाला 2 तास भी पाय वेयल पुरे नाही ओडी परिस्थिती है। शेतकरी आखो रात बहिने संबंधित रंगावली डैमावर जाईन बहुता राती पाय सोडता संबंधित जहा पाठबळ है या योजना त्याज ही आपले शेतकरी ही येल्ला है यहाज माने खोला लोक त्या ही जाईन का रंगावली पाय सोडावा है के
आणि आपण जाईन आता तेरू त्याला समजा तर ने त्या निर्देव कोली बुद्धी हेती आज जे के तुम्हा नवापुरा विचार कोता ते के आमे भागा भी तुम्हां प्रतिनिधित्व हेता तो तुम्हा ते आमे भी विचार करा जे जी योजना है ये आम्हाला काही नवापूर शहर पाणी इन जीवन हेता आम्हाला मनुष्य है मनुष्याला पाय लागे आखाल पाय लागे तो तुम्हाला आपे जे बेने गुजरात सरकार ने महाराष्ट्र सरकार बेनिहा जो करण नामवलं है उकाई पाया मफाल 5 TMC राखीव पाय हेता तुम्हा ओलो मोठा योजना मंजूर कोता तो तुम्हा आमे ने बोली देता तुम्हा ये इने उकाई डैम माने ही परंत पाय लिया जो जे शहर शहर पूर्व जो जे या माया मोर्चा द्वारे आगता जर यो गोट्यो तुम्हाय कानाडोळा कोण भविष्य में तुम्हाय काम सुरू करा प्रयत्न कोया काय भी प्रयत्न कोया अति तीव्र आंदोलन छेडे आणि जे आपे कायदा है त्या कायदा अधिकार आपे हेता आपालोज आपे कायदा रक्षण करा पडे कारण आपा ज्या प्रतिनिधित्व कोता आपे त्या जर कायदा उल्लंघन कोतरे आपा काव जाईना म्हणून आपे एका नागरिका जबाबदारी है का आपे कायदा रक्षण कोना पैसा एक है के तुम्हाला आख्यान मये ते के लाल परवानगी लेना बंधनकारक असताना परवानगी कोही दी नाही तो मंजूर योजना मंजूर के जाई एक शंका उपस्थित आहे का डुप्लिकेट सुद्धा आहे एखाद्या वेळेस कागद तयारी कोयरी तर म्हणून विनंती आहे का शासन या दखल लेन और जो JR मंजुरी प्रस्ताव है और रद्द कोयन उकाई डैम माने प्रस्ताव है देवाम या जो जे आणि ते मंजुरी दा हे का आम्हा शासनाला या द्वारे विनंती कोता जय आदिवासी या ठिकाणी रंगावाली धरणा येठाने तमाम गावकरी बंधू आणि भगिनी या ठिकाणी मोर्चाम सहभागी जायला आहे मोर्चा काढणं एकच उद्देश है का गोया काही दियाने एक आदेश निघला है नवापूर नगरपालिका द्वारे का रंगावाली धरणा माने पाय शहराहाटी येईन आहे आम्ही आखून बरोबर आहे तुम्हा शहराहाटी पाहायला येतात परंतु तुम्हा जर शहरा नावाके जर पाय तुम्हा जर काने मोठा उद्योगपती यासाठी जर उतारी तर ही सुद्धा एक मोठी शंका आहे आणि म्हणूनच आज आम्हा हे रंगावाली धरणा माने पाईपलाईन द्वारे पाहिली येईन विरोध करू राहिला आहे का आम्हाला मालूम है को ते भी आमेन समाजा माने एक या नवापुरा में एक मोठो नेतेरो है आणि त्या नेताला माहीत मोठो कोलो है त्या नेताला माहीत जिल्हा लेवलला सुद्धा प्रतिनिधित्व करासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे आणि तो नेता जर आज आमेन समाजा या आज ज्या बागाई शेतकरी है या बिगर बागाई शेतकरी राहण्याचं एक जर कट स्थान रस्तोरी तर आम्हाला काही शांत भोवना आहे का नाही आज त्या शहरामध्ये भ्रम फैलावी रोहिला आहे काय त्या सत्ता ही नगरपालिका नाही येणे म्हणून त्या मोर्चा काढी रोहिले आहे या शहरात इन काही आम्ही काही भला होणार नाही या शहरवासी आज आम्ही या समाजा याकेच उदरनिर्वाह करू राहिला या व्यवसाय धंदा आहे ते आम्ही समाजाक चाली रोहिला आहे आणि तुम्हा काही काय आता का सत्ता नाही म्हणून आम्हा काही मतदान करा येत का नाही आहे या शेतकरी ज्या त्या गावाम रोता या मतदान ता आहे त्या गावाम काही कोण त्या विचार करी परंतु तुम्हा आम्ही समाजा एक नेता आहे आणि तुम्हा जर एवढं भ्रम या शहराम पुरवता रे ते गोष्ट बरोबर नाही आहे आज तुम्हा मेसेजवर आगता का ताव कोण जाय त्या व्हिडिओ ले जा चेहरा ये जा आणि त्या पासे हातीन कपराम लियन गाय देनो या धंदा बंद करून तुम्हा शहराम रोईन तुम्हाला माही मोठा कॉल आहे हे रंगावाली धरण बांधे हो त्याच्यानंतर ज्या शेतकरी आहे त्या शेतकऱ्या खाते फड आजपर्यंत तुम्ही सारख्या नेता लोकांवर नाही देणं हा आणि ज्या लोक खाते फोडासाठी त्यासाठी काही मदतला जाता त्या लोकांना तुम्हा आता का तुम्हा जागो वेची दा भरपूर पैसा मिळेल आणि त्या जागा कोवडी मोल में लेन आणि तुम्ही मोठमोठं उद्योगपती करोडो वेचना हे काही ज्या धंदा आहे या धंदा तुम्हाला आम्ही बंद करा पुढे आणि हे काही ओरा नाही देणार आहे तुम्हा शहरा नावाके पाहिले येईन आणि मोठा उद्योगपती कंपनी देणार आहे आणि आम्ही शेतकरी हाल तुम्हा बिगर शेतकरी कोईन त्या जागापासून तुम्ही वेचता येईन आणि उद्योगपती जास्ती भाव वेचना आणि योग्य थोडा ये का तुम्हा कैसे बी निघी जहा हे के भी लोक चर्चा करू राहिला आहे आम्हाला काय नवापूर शहरासाठी पाहिले यासाठी विरोध नाही जी उकाई डेंबम 5 TMC पाई है ताने तुम्हाला लिया त्यासाठी त्या मंजुरीसाठी जर लढना जर प्रश्न आहे शहरवासीला सुद्धा आम्हा यार गावकरी साथ दाहो हे आम्हा हिने आज आश्वासन देत आहे आम्हा काही तुम्हाला लढा नाही सोडणार आहे परंतु शहरा नावा काही जर कानी पाहिले जाईने विचार करता रे ते आम्हाला देणार नाही रंगावाली धरणा नीचे प्रत्येक शेतकरी शेतमजूर आज या तहसील कार्यालयावर धडक मोर्चा आज आपण दिला आहे
तर आपल्या प्रमुख मागणी आहे रंगावली शेतकरी विरोधी 14 जुलै 2026 रोजीचा नगर विकास विभागाचा पाणी पुरवठा शासन निर्णय झालाच पाहिजे. रंगावली धरण हे 50% गावाने भरले आहे, तरी 0.66 1 घनमीटर वाढीव पाण्याचा हक्क मंजूर झालाच कसा? रंगावली धरणात गाव भरलेला असल्याने 94 कोटीचा सन 2058 पर्यंत नियोजनाची वाढीव नळ पाणी पुरवठा योजना रद्द झालीच पाहिजे. नवपूर शहरासाठी सन 2018 पर्यंत लोकसंख्या वाढीच्या नियोजनाची नळ पाणी पुरवठा योजना उपयोगी धरणातून मंजूर झालीच पाहिजे. महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक अमृत 2026 पत्र क्रमांक 263 6 9 33 मंत्रालय मुंबई 40032 दिनांक 14/7/2026 चा आदेश रद्द करा. यासाठी आपण या ठिकाणी तहसीलदार निवेदन दिले आहे. तर या ठिकाणी जेसीबी लावून खडा खोदीन मोठा हेल पाणी वाळता हा आणि जी पाणी धरणं सुरुवातीपासून नोपरा वळाल बी दिलेला आहे आणि अपाहाल बी दिलेला आहे. जुवा आणि डावा कालवा योग कालवा 15.5 किलोमीटर योग 16 किलोमीटर 400 या बेनी कालवा पाणी अजून लोक नाही पुरे आणि नोपरा वळाल पाणी पुरवठा दिलो आहे आणि लाल पाणी टंचाईत नाही है लाल बेंड टाइम पाणी मिळे है पण एला जाणून बुजून योग नवी योजना लईने गाणे पाणी वळवा हाटे अपाहाल त्रास दे रहिला आहे. योग ते कारखाना बंद पाडी देना हा आणि आज हेडी मरा हब्दी रहा त्यासाठी येणारा काळ अजून यानंतर तीव्र आंदोलन अपाको हो. धरणातून पाणी आणण्याची योजना महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेली आहे आणि त्याचं टेंडर सुद्धा झालेलं आहे. आणि हे सर्व करत असताना ज्या भागामध्ये हे रंगावली धरण बांधलं गेलं आहे तिथलच्या शेतकऱ्यांना अजिबात विश्वासामध्ये घेतलं गेलं नाही आणि त्यांच्याकडनं परवानगी घेतली गेलेली नाही. ज्यांच्या जमिनी या धरणामध्ये गेलेल्या आहेत त्यांच्याशी चर्चा न करता डायरेक्ट नगरपालिकेने हा ठराव करून आज टेंडरपर्यंत आणलेला आहे. आमची मागणी अशी आहे, नवापूरला पाणी मिळू नये अशी आमची इच्छा नाही. त्यासाठी नगरपालिकेकडे लाखो रुपयाचा निधी असतो आणि त्यासाठी त्याने ते नियोजन केलं पाहिजे. या उकाई धरणातनं या शहरासाठी पाणी आणण्यासाठी एक योजना नगरपालिकेमध्ये ठराव करण्यात आलेला होता, परंतु त्याला स्टे देऊन रंगावली धरणातून पाणी आणण्यासाठी ही योजना त्यांनी मंजूर केली. जर उकाई धरणातून पाणी आणलं तर शेतकऱ्यांना ही अडचण नाही, शेतकऱ्यांच्या शेतीला मिळणारं पाण्याची अडचण नाही, परंतु त्यांनी उकाई धरणाचं पाणी आणण्याचं सोडून या शेतकऱ्यांवर अन्याय करण्यासाठी ही योजना त्यांनी आणलेली आहे. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की उकाई धरण हे जवळ आहे, इथून आपलं हक्काचं पाणी आहे. हे धरण झालं तेव्हा या धरणासाठी या शहरासाठी या तालुक्यासाठी पाणी आरक्षित करण्यात आलेलं आहे. परंतु ते न आणता हे जे शेतकरी शेतीसाठी वापरतो, जेमतेम शेती करतो, आपली उपजीविका करून आपलं कुटुंब पोसतो, आपल्या शिक्षणाने आपल्या मुलांना शिक्षण देतो आणि तेच पाणी जर शेतकऱ्यांना मिळणार नाही. तुम्हाला सांगतो या नवापूर या रंगावली धरणामध्ये 4 TMC पाणी असतं, त्याच्यातनं 2 TMC गाळ झालेला आहे. 2 TMC पाणी आहे, त्या 2 TMC मधून जर 1 TMC पाणी या नवापूर शहरासाठी आणलं तर 1 TMC पाणी जे आहे ते आमच्या शेतकऱ्यांना पुरणार नाही. आमची विनंती आहे ही योजना ताबडतोब बंद करावी आणि उकाई धरणातून या शहरासाठी पाणी आणावे अशी आमची मागणी आहे. आणि म्हणून नगरपालिकेने हा टेंडर रद्द करावा, शासनाने हा टेंडर रद्द करावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढीच आमची मागणी आहे. जो उपयोग घेत आहेत त्या शेतकऱ्यांचा हा मोर्चा आलेला आहे. हा मोर्चा काढण्याचा उद्देश हाच आहे की ज्या आदिवासी शेतकऱ्याने आपल्या जीवन मरण्याची जी जमीन आहे, पिढ्यानपिढ्या पुरणारी जमीन, ही जमीन आदिवासींच्या विकासासाठी दिलेली होते, रंगावली डॅम बांधण्यासाठी. की आमची जमीन जाईल तरी चालेल, परंतु आमचे भाऊ आहे ते जगायला पाहिजे यासाठी ही जमीन दिलेली होते. आणि त्या रंगावली डॅम मध्ये जे पाणी आहे त्या पाण्याचा उपयोग आदिवासी शेतकऱ्यांना सुद्धा पुरत नाही आणि त्या रंगावली डॅमचं पाणी नवापूर शहरासाठी आणलं जात आहे. आमचा नवापूर शहरवासियांशी काही विरोध नाही. आतापर्यंत रंगावली डॅमच्या पाण्यामुळे पाणी भेटत आलेलं आहे.
त्याच पद्धतीने तुम्ही घ्या, आम्ही आहोत. परंतु नवापूरच्या जीवावर, नवापूरच्या रहिवाशांच्या जीवावर MIDC साठी जर तुम्ही पाणी आणत असाल त्याला आमचा विरोध आहे. कारण की हे रंगावली डॅम आमच्या आदिवासींच्या पिढ्यासाठी बनवलेलं आहे. आमच्या आदिवासींच्या त्या जमिनी गेलेल्या आहेत, त्यांचे योग्य पुनर्वसन अजून झालेलं नाही. त्या गावामध्ये तुम्ही जाऊन बघा, साधे रस्ते नाही, शाळा नाही, आरोग्याची व्यवस्था नाही. आणि त्यामुळे आमच्या जो रंगावली डॅमचा पाण्याचा हक्क आहे तो हक्क आम्ही घेणारच आहे. आम्ही कुणाला देणार नाही, आमच्या हिस्साचा वाटा कुणाला देणार नाही, हे आज ठणकावून सांगण्यासाठी आलेलो आहे. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आज देशभरामध्ये हे मोदी शहा सरकार आपल्या आदिवासींच्या जमिनी हिसकावून भांडवलदारांना विकत आहे. आपल्या डोळ्यासमोर MIDC आलेले, MIDC मध्ये कवडी मलाने आपल्या आदिवासींच्या जमिनी हिसकवलेल्या आहेत आणि त्या आदिवासींना बेरोजगार बनवलेले आहे. तसंच उकाई डॅम मध्ये जवळच उक्या डॅम आहे, तिथं हजारो आदिवासी जमिनी गेल्या आणि त्या जमिनीच्या बदल्यात त्यांचे पुनर्वसन झालं नाही. आज त्या आदिवासी बांधव वन जमिनीवर आपल्या उपजीविका करत होते. परंतु आता 20-25 वर्षानंतर तीच जमीन आता भांडवलदारांना काढून हे मोदी शहा सरकार देत आहे. त्यामुळे आमचं जमीन, आमचं जंगल, आमचं जल, आमचं डॅम सगळं आमच्या आदिवासींच्या हक्कासाठी आहे. हे जोपर्यंत आम्हाला भेटत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. आणि येणाऱ्या दिवसामध्ये सत्यशोधक शेतकरी सभा ही पूर्ण ताकदीशी या आपल्या सगळ्या बांधवांसाठी उभी राहील. हे मी आज आश्वासन देतो. लाल सलाम सत्यचे. दरम्यान मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता शासन काय निर्णय घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.